जेव्हा त्याचे पाऊल गोंडे घालतो ना, पाऊल पाऊल टाकायला चालू करतो, तेव्हा आता जर त्याला पायऱ्या चढायला शिकवायचं असेल तर वरच्या पायरीवर आई थांबलेली असते आणि ती हात त्याचा पकडून त्याला वर घेत नाही, ते फक्त हात दाखवते. हा ये, एक पायरी चढ, मी आहेच, मी वर आहेच, ये ये ये. या न्यायाने भगवंत माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, या न्यायाने भगवंत आपल्यासाठी अवतार घेत असतो. पण तो कळला पाहिजे, तो कळला पाहिजे. म्हणून एक पाऊल वर टाकायचंय फक्त आपल्याला. आपल्या तुम्ही शिष्यमंडळी जे आहात ना, ती अतिशय भाग्यवान आहात. फक्त आपल्याला एक पाऊल वर वर टाकत जायचंय बस. मला सांगा, साधं उदाहरण आहे, आपण पाळण्यात असताना जी लंगोटी घालत होतो ती आता घालतो का? नाही घालत. पहिलीत असताना जी चड्डी घालत होतो ती आता घालतो? नाही घालत. मग 5 वर्षापूर्वी जेवढी साधना करत होतो तेवढी आज घेऊन कसं चालेल? 10 वर्षापूर्वी जेवढं नामचिंतन करत होतो तेवढं आता घेऊन कसं चालेल? वाढवावं लागेल ना, वाढवावं लागेल. 5 वर्षापूर्वी जेवढी साधना करत होता ती आज पुरेशी कशी होईल? नाही होणार. एक एक पायरी वर टाकावीच लागेल, एक एक पाऊल वर टाकावंच लागेल. फक्त आपल्याला तेवढंच करायचं बस. बाकी विचार करायची काही गरज नाही आपल्याला. मार्जार शिशु न्यायाप्रमाणे आपला उद्धार होत असतो. मार्जार शिशु न्याय माहीत असेल, मांजराचं पिल्लाला ती मांजरी नसते, ती 7 घरं बदलून त्याच्या सुरक्षेसाठी ठेवत असते. मार्जार शिशु न्याय बाकीच्या प्राण्यांपेक्षा वेगळं आहे मांजरीनीच. आपण फक्त डोळे झाकून पडून राहायचं सद्गुरूंच्या कुशीत बस. त्यांनी सांगितलेलं आपण इंगित कोविद व्हायचं बस. ही खूप महत्वाची, आता 1-2 मिनिटात सांगतो. इंगित कोविद शिष्य असायला पाहिजे. सद्गुरूंना आता आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे कळलं पाहिजे. शिष्य व्हावं तर तसं व्हावं. आमच्याकडे परांड्याच्या पुढे डोमगाव नावाचं गाव आहे, कल्याण स्वामींची समाधी आहे तिथं. कल्याण स्वामी इंगित कोविद शिष्य होते. काय झालं, एकदा समर्थांकडे एका व्यापाऱ्याने नवीन घोडा घेतला. आपण आता नवीन गाडी घेतल्यावर कसं आणतो पूजा करायला, महाराजांच्या हस्ते पूजा करायची. मी नवीन गाडी घेतली, मी अमुक घेतली, तमुक घेतली. तसा एका व्यापाऱ्याने एक नवीन घोडा घेतला होता. तो समर्थांकडे दाखवायला आणला. हा बघा म्हणे, मी घोडा. आणि घोडा हा असा चतुर प्राणी आहे महाराज, माणसाचा स्पर्श जर त्याला झाला तर तो स्पर्शावरून ओळखतो की हा माझ्यावर मांड ठोकू शकेल का नाही. त्या माणसाच्या पाठीवर बसण्याच्या स्टाईलनी तो ओळखतो की हा आपल्याला कंट्रोल करू शकेल की नाही, हा आपल्याला लगाम घालू शकेल का नाही. असा घोडा, त्याचा 6th सेन्स खूप हाय आहे घोड्याचा. आणि तो घोडा जरा अवखळ असल्यामुळं, आणि समर्थही कसे मल्ल होते, धष्टपुष्ट शरीर यष्टी होती समर्थांची. काय त्यांना लहर आली काय माहित, म्हणले मी ह्याच्यावर मांड ठोकून बसतो म्हणे. तो सहजासहजी काही लगाम घालू देत नव्हता त्या व्यापाऱ्याला. समर्थांनी मांड ठोकली आणि तो असा उधळला घोडा, असा वाऱ्याच्या वेगात पळू लागला. 5-6 किलोमीटर गेल्यानंतर समर्थांनी त्याला आवरलं. समर्थांनी त्याला शांत केलं. असा घामाने डबडबलेला होता. कोण? घोडा. अशा वाऱ्याच्या वेगात पळत सुटल्यानंतर त्या घोड्याचीच दमछाक झाली आणि समर्थांनी असा करकचून लगाम बांधून त्याला शांत केलं आणि घोड्यावरून खाली उडी टाकली. आणि अगदी विसरून गेले महाराज की आपण मठात आहोत का 10 किलोमीटर लांब आहोत. अगदी विसरून गेले आणि घोड्यावरून खाली उडी टाकल्या टाकल्या हात समोर केला. कारण त्यांची सवय काय, मठात आत जाताना हात धुवून जायचे. हात समोर केला की पाण्याच्या झाऱ्याने कल्याण स्वामींनी पाणी होते. म्हणले कल्याणा तू कधी आलास? म्हणले तुम्ही घोड्याला जेव्हा पहिली टाच मारली तेव्हा मी घागर घेऊन पळत होतो तुमच्या मागे. शिष्य व्हावं तर असं व्हावं महाराज. घोडा ज्या वेगाने पळत होता त्या वेगाने कल्याण स्वामी घागर खांद्यावर घेऊन पळत होते. का? सद्गुरूंना उतरल्यावर हात धुवायला पाणी लागतं माझ्या. याला म्हणायचं इंगित कोविद शिष्य. शिष्य व्हावं तर असं व्हावं महाराज.